मित्रांनो, तुमच्या शाळेत सुविचार लिहिलेले असतात का? असतात ना? मग मी सांगते ते ऐका. एका कानाने ऐकले आणि दुसऱ्या कानाने सोडून दिले ह्या म्हणीप्रमाणे हे सुविचार देखील वाचून सोडून द्या. अहो, या सुविचारांप्रमाणे वागायला गेलात ना तर पदोपदी मार खावा लागेल. माझ्यासारखा खोटं नाही सांगत काही. आपल्याला शिकवलेला सगळ्यात महत्वाचा सुविचार म्हणजे नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नये. अहो, हा सुविचार वाचून मी अगदी तसंच वागायचं ठरवलं. काय झालं, त्या दिवशी मला खूपच भूक लागली होती, म्हणून फ्रीज मधला केक खाऊन संपवला आणि आईने विचारल्यावर मी अगदी खरं खरं सांगितलं. तर काय, आईने छान अजून धम्मक लाडू दिले. हे तर काहीच नाही. दुसऱ्या दिवशी भूगोलाच्या तासाला सरांनी नेहमीप्रमाणे धडा वाचून सवयीप्रमाणे प्रश्न केला. मुलांनो, समजलं का? सगळ्या मुलांनी माना डोलवल्या आणि खोटच सांगितलं. हो सर, पण मी सत्य सांगायचा निश्चय केला होता. मी उभे राहिले आणि म्हणाले, सर, तुम्ही धडा नुसताच वाचून दाखवला, तो शिकवल्याशिवाय कळणार कसा? मी बोलली खरी, पण सरांनी लक्ष कुठे होतं असं म्हणून चांगलं झोडून काढलं आणि घरी चिठ्ठी पाठवली. शिकवताना तुमच्या मुलीचं वर्गात लक्ष नसतं, त्यामुळे खरे बोलण्याबाबतीत आता कानाला खडा. असाच दुसरा सुविचार म्हणजे मुक्या प्राण्यांवर दया करावी, भूतदया म्हणजे सर्वश्रेष्ठ धर्म. शाळेतला हा सुविचार वाचला आणि एकदा उत्साहाने रस्त्यावरचं कुत्र्याचं पिल्लू घरी घेऊन आले. पण आमची भूतदया आमच्या मातोश्रींना मानवली नाही. त्यांनी आमच्यावर दया माया न दाखवता चांगलं चोपून काढलं. मी कळकळून ओरडले आणि म्हणाले, आई, मुक्या प्राण्यांवर दया करावी. यावर आईने अशी सणसणीत थोबाडीत मारली की मीच मुकी झाले. अशीच तिमाही परीक्षा जवळ आली होती, पण मी अभ्यास करण्याच्या ऐवजी खेळतच होते. आई बाबा काका आजोबा सगळ्यांनी 10 वेळा सांगितलं, दुर्वा अभ्यास कर, पण मी त्यांच्याकडे लक्ष न देता खेळतच होते. हो, कारण त्याच दिवशी एक मी सुविचार वाचला होता, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. त्यामुळे कोणाचेही न ऐकता मनाला येईल तेवढा वेळ मी खेळत होते. आणि संकट कोसळलंच. परीक्षेचा निकाल लागला आणि कमी मार्क मिळाले. म्हणून आमची पिताश्रींनी हजेरी घेतली. म्हणाले, गधडी, एवढे कमी मार्क कसे काय मिळाले? काय करतेस दिवसभर? मी म्हणाले, अभ्यास करते. त्यावर बाबा तर कडाडलेच आणि म्हणाले, मग एवढे कमी मार्क कसे काय? मी बाबांना धीटपणे उत्तर दिलं, बाबा, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आम्ही हे ऐकवण्याचे कर्म केले आणि त्याचं फळ मला एका सेकंदात मिळालं. गालावर 5 बोटांचा नकाशा घेऊन 3 दिवस मी शाळेत जात होते. हे तर काहीच नाही. विद्यादानासारखं सर्वश्रेष्ठ दान नाही, या सुविचाराची आठवण ठेवून मी परीक्षेत दुसऱ्याला उत्तर सांगितलं, तर माझं काय चुकलं? माझं एकच चुकलं, ते म्हणजे मी सुविचारांप्रमाणे वागले. अनुभवानं शहाणपण येतं ना, मला चांगलं झालं. म्हणून मी एक स्वतःच सुविचार बनवलाय. सुविचाराप्रमाणे आचार विचार म्हणजे स्वतःवरच अत्याचार.